सदैव पोलीस व नागरिकांच्या सेवेत असलेलं एकमेव मराठी न्यूज चॅनल पोलीस जाणीव न्यूज। गणेशोत्सव 2025 हा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जवळपास 48 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ होते आणि वेगळी संकल्पना करण्याच्या उद्देशाने आम्ही आमचे ॲडिशनल पी सर, DCP सर, ACP सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोग्राम आम्ही आयोजित केलेला होता। 48 मंडळांना आमचे अलग वेगवेगळ्या फील्डमधले जे परीक्षक मंडळी होते, काही त्याच्यामध्ये टीचर आहेत, ॲडव्होकेट आहेत, त्यानंतर समाजसेवक आहेत आणि असे अलग अलग वेगवेगळ्या फील्डमध्ये परीक्षक आम्ही सिलेक्ट केले होते। त्यांनी आमच्या ऑफिसर्सबरोबर तिथे जाऊन पर्सनली प्रत्येक मंडळाला व्हिजिट केले आणि ज्यांनी चांगल्या प्रकारे नॉर्म्स फॉलो केलेले आहेत, चांगले देखावे, संशोधनात्मक, पर्यावरणपूरक, त्यानंतर जातीय सलोखा राखणारे असे जे अनेक सजावट केलेली होती, असे 4 मंडळं आम्ही निवडली आणि त्यांना बक्षीस दिलेलं आहे। त्यानंतर आम्हाला विसर्जनामध्ये ज्यांनी मदत केलेली आहे, मिरवणुका होत असताना, तर त्यांना असे काही अनिरुद्ध बापू डिझास्टर मॅनेजमेंट हे स्वयंसेवक आहेत, त्यानंतर जी कॉलेजचे होते आणि पोलीस जाणीव संघ यांचे स्वयंसेवक होते, त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि काही 3 मंडळ आहेत त्यांनी विसर्जनाक आम्ही मदत केलेली आहे। कोणताही मोबदला न घेता निस्वार्थी भावनेने त्यांनी खरोखरच ॲप्रिशिएबल काम केलेलं आहे। समुद्रामध्ये पावसामध्ये त्यांनी तमा न बाळगता त्यांनी काम केलेलं आहे आणि 10 फुटाच्या मूर्ती उचलून समुद्रामध्ये बुडवणं, सकाळी 5 वाजेपर्यंत विसर्जन सोहळा चालला होता। तर अशा लोकांना कुठेतरी उत्तेजना, त्यांना एनकरेज करण्यासाठी प्रोत्साहनपर काहीतरी एक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आम्ही हा बक्षीस समारंभ ठेवला होता आणि फार सगळ्यांचं सहकार्य मिळालं आणि चांगला छोटेखानी समारंभ आम्ही आज रोजी पार पाडला। थँक्यू सो मच। धन्यवाद। जो या कार्यक्रमाचा मुख्य भाग आहे की पारितोषिक वितरण आदरणीय सहाय्यक पोलीस आयुक्त पोळसर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तर त्यांच्या हस्ते आपण पारितोषिक वितरण या ठिकाणी सुरू करत आहे। 25 याकरता आपण जे फार पुरुषांनी हातीतील सर्वोत्कृष्ट मंडळ जे आपण काही नॉर्म्स ठरवून दिलेले होते, सुरक्षे संदर्भात असतील, बाकी गर्दी नियोजनाच्या संदर्भात असतील, त्या नॉर्म्समध्ये ज्यांनी परिपूर्ण त्या ठिकाणी त्याची पूर्तता केलेली आहे, म्हणजे पूर्ण त्यामध्ये 100% त्यांनी पूर्तता करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशा मंडळाची आपण त्या ठिकाणी निवड केलेली आहे। पर्यवेक्षक साहेबांनी, वेंद्रे साहेबांनी मागाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी 45 मंडळांना भेटी दिलेल्या आहेत। असं कुठलंही मंडळ नाही आहे की त्यांच्या ठिकाणी त्यांनी भेटी देण्याचं राहून केलेलं आहे। बरोबर श्री पोळसर यांना मी विनंती करतो, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक धुमाळ सर
आणि आमच्या समितीचे सभासदांना विनंती करतो की आपण कृपया दीप प्रज्वलन करून कार्याची सुरुवात करूया. याचं संपूर्ण श्रेय आपल्या कॉर्पोरेशनचे वैशिष्ट्य. धन्यवाद मॅडम. तर आपण सर्वप्रथम जे चतुर्थ क्रमांकाचं मंडळ आहे उत्तेजनापर्यंत आपण त्यांना जे पारितोषिक देतोय त्या मंडळाचं नाव आहे मी डेक्कन हाऊसिंग सोसायटी लिमिटेड युनियन पार्क खार पश्चिम अध्यक्ष विक्रम मुडिया यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर येऊन आपले पारितोषिक स्वीकारावं. गणेश देखावा तसेच सर्वांनी टाळ्यांच्या गजरावर तृतीय क्रमांक आहे दांडा बालमित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चट्टी गल्ली सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या मंडळाचं स्वागत करायचं. खूप खूप अभिनंदन. दोन मंडळ राहिलेले. द्वितीय क्रमांक आहे प्रभा स्पोर्ट्स क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पाणीपता. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक यांनी पाठवलेलं आहे. सामाजिक सुरक्षेचे सर्व नॉर्म्स त्यांनी पूर्ण केले होते. सीसीटीव्ही असतील बाकी सर्व उपाययोजना त्यांनी केलेल्या. धन्यवाद प्रभा स्पोर्ट्स क्लब. पहिला क्रमांक आहे प्रथम क्रमांक गेस कोण असेल. प्रथम क्रमांक आहे खास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 12 वाजता. सर्वांनी जोरदार माझी विनंती राहील की त्यांनी देखील या मंडळाने नक्की कोणत्या उपाययोजना केलेल्या होत्या. तर मगाशी जे तिघांनी स्टेजवरती येऊन आपलं मनोगत व्यक्त केलं. स्टेजवरती यायला त्यांनी 15 मिनिटे वेळ घेतला पण ते नंतर आले स्टेजवरती. आपल्या जीवावरती उदार होऊन वारंवार मी त्यांचा उल्लेख करतोय की गणेशोत्सव घरामध्ये साजरा करणं किंवा मंडळाच्या ठिकाणी साजरा करणं खूप सोपं असतं. परंतु विसर्जनाच्या ठिकाणी भर पावसामध्ये कुठल्याही स्वार्थी मनाने कुठल्याही मनामध्ये स्वार्थ न ठेवता एकदम निस्वार्थपणे सेवा करणं हे अवघड असतं आणि ह्या मंडळाने ते केलेलं आहे. त्यांचं आपण या ठिकाणी एकत्रित सरकार या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मी विनंती करतो श्री रामसेवा मंडळ महामंदिर येथील अध्यक्ष कार्यकर्ते यांना
कृपया कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित सर्वांनी शाळांच्या गटात स्वागत करायचं आहे. गणेश विसर्जन मंडळ गणपती बाप्पा पोलिसांच्या अंगाला बंदोबस्तामध्ये सहकार्य करणारे पोलिसांना मनुष्यबळाची कमतरता कुठे भासून देणारे असे काही सार्वजनिक संस्थांच्या यांनी आपल्याला मदत केली होती. त्याच्यामध्ये मी विनंती करतो श्री अनिरुद्ध बापू ट्रस्टचे स्वयंसेवक यांना मंचावर येण्याची. सर्वांनी प्राण्याच्या गटामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करतात. शेवटचा गणपती विसर्जन होईपर्यंत पोलिसांसोबत राहतात. सर्वांनी प्राण्याच्या गटामध्ये त्यानंतर मी विनंती करेन पोलीस जाणीव सेवा संघ पोलीस जाणीव सेवा संघाचे जे स्वयंसेवक आहेत कार्यकर्ते त्यांना विनंती करतो की त्यांनी काम गणेश उत्सवाच्या दिवशी आणि देखील ही जी संकल्पना होती की आदर्श गणेशोत्सव आपल्याला शोधायचे होते, गणेश मंडळ आपल्याला शोधायचे होते, ती कमिटी माननीय साई प्रसादचे पोळ साहेब यांनी स्थापन केलेली कमिटी होती. पुष्पगुच्छ आणि कमिटीच्या आदरणीय विश्व प्रयोग यांचा सत्कार दुपारी विशाल आले मॅडम यांचा देखील शाप व सर्टिफिकेट देऊन सत्कार करा. त्यांचा देखील शाळा श्रीफळ सर्टिफिकेट देऊन सत्कार करतात. आदरणीय पोलिसांचे आपला व्यक्तीच्या भेट देऊन यांनी प्रत्येक मंडळाला भेटी दिलेल्या आहेत. त्यातून हा मंडळ चांगल्या मंडळ आपण या ठिकाणी निवडलेले आपण गणेशोत्सव सण साजरा करू शकतो. ही आम्ही जी संकल्पना आहे माननीय साहेब सिद्धोळ साहेब आणि आमच्या सगळ्यांच्या डिस्कशनमधून आम्ही एक संकल्पना मांडली की हे गणेशोत्सव साजरे करता लक्ष दिलं होतं आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी आणि अशा प्रकारे काही लोकांना
दृष्टिकोन लक्षात घ्या. त्यानंतर ज्यांनी आम्हाला विसरणाऱ्या मदत केली त्या सगळ्या अनुराधा बापू डिझास्टर मॅनेजमेंटचे स्वयंसेवक, विजय कमांडचे स्वयंसेवक, पोलीस राणीव सभा आहे त्यांचे स्वयंसेवक, या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आपण सगळे इथे आला आणि हा छोटासा समारंभ आपण चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद. आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय साई पोलीस आयुक्त मंगळवार श्री पोलसकरांनी विनंती करतो त्यांनी कृपया मंडळाचे कार्यक्रमांना मार्गदर्शन करा. गणपती बाप्पा. आज खार पोलिसांनी हा अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला वाटतं पूर्ण झोनमध्ये कुठल्याही पोलिसांनी असा कार्यक्रम आयोजित केला नाही, फक्त खार पोलिसांनी केला. त्यामुळे मी सर्वप्रथम खार सर्व सहकारी अभिनंदन करतो. या गणेशोत्सवात आपण बघितलेलं असेल की अनेक आव्हानं होते आपल्यासमोर, परंतु ह्या सगळ्याचं मात करून आपण अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीने आणि आनंदाने हा उत्सव साजरा केलेला आहे. बऱ्याच वेळा काही नियमावली आपल्याला त्या कठीण वाटल्या, अडचणीच्या वाटल्या, आम्हाला देखील त्या इम्प्लिमेंट करताना थोडंसं झालं, परंतु आपण सगळ्यांच्या सहकार्याने आपण या सगळ्याचं पालन करू शकलो. आणि आजचा जो कार्यक्रम आहे, जो पारितोषिक त्यांनी दिलेली आहे, हे पारितोषिक यासाठीच आहे की ही सगळ्या नियमावलीचं पालन करून आणि काही वेगळं करून समाजासाठी आपण काहीतरी वेगळं दिलं लागतो. हा जो संदेश त्यातून दिला जातोय त्यासाठी हे पारितोषिक आहे. आणि ह्या ज्यांना नंबर नाही मिळाले त्यांनी सगळ्यांची स्पर्धा अपेक्षा आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आमच्या पण घरी गणपती असतो आम्हाला साजरा करता येत नाही. तुम्हाला असताना आम्हाला सगळं आपण असतो, आम्ही लिंबामध्ये असतो, तर आपल्या स्वरूपात आपल्या रूपात आम्ही तर वैशिष्ट्य साजरा करत असतो. शेवटी लक्षात घ्या की आम्ही सुद्धा खाकी कपडे आपल्याला सामान नागरिक आहोत आणि तुम्ही खाकी कपडे न घातले पोलिस हे आपले एकमेकांचं असं कुणी जवळ असलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण यापुढे सुद्धा अनेक सण आपण चांगल्या पद्धतीने पार पाडू. मला विश्वास आहे की खाल पोलिस आणि आपण अशाच प्रकारे आपला स्नेह वृत्तीगत कराल. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. खाल पोलिसचे सर्व सहकार्याचे पुन्हा अभिनंदन आणि मी माझ्या गोष्टी अतुलनी काम केलेलं, त्यांनी खूप वेळ दिलेला आहे त्यांचा. अगदी मला सांगितलं की मोटरसायकल वगैरे फिरायचे रे आणि पंचव्या ठिकाणी कॉशसपणे भेट देणं, संयमासाठी पाहणी करणं, बारीक तपशील घेणं आणि हे सगळं काम त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलं. त्यामुळे मी त्यांच्याही सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. गणेशोत्सव 2025 मध्ये आपण केलेल्या सहकार्यामुळे कुठेही विघ्नाशिवाय गणेशोत्सव पार पडलेला आहे. आगामी जे नवरात्र उत्सव आहे हा देखील आपल्या सहकार्याने खार पोलिसांमध्ये कुठली अनपेक्षित घटना घडणार नाही, आपले सहकार्य राहील अशी अपेक्षा बाळगतो. या ठिकाणी उपस्थित सर्व गणेश मंडळांना विनंती करतो की आपण स्वतः करता एकदा जोरदार टाळ्या वाजवतो आजच्या कार्यक्रमामध्ये. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. त्यांनी देखील आम्हाला योगदान दिलेलं आहे. तर मी स्टेशन के माध्यम से आज गणेश विश्व मंडल का और जो NGOs है इनका आप लोगों ने सत्कार किया, इस विषय पर आपका क्या कहना है? देखिए गणेश उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है. खार पुलिस ने इस बार जो ये उपक्रम का आयोजन किया था, इसमें अलग मैसेज जाएगा सोसाइटी में कि हमें भी नेक्स्ट टाइम ऐसा पार्टिसिपेट मिलना चाहिए. इसलिए वो ज़्यादा से ज़्यादा नियम का पालन करेंगे और सामाजिक एकता का भी संदेश देंगे कि इसका पीछे की भावना है. और खार पुलिस ने बहुत अच्छी है. इसके परीक्षा मंडल का उन्होंने काफ़ी मदद और सब लोगों ने इसको सहयोग किया. इसकी वजह से ये सब गणेश उत्सव बड़ी शांततापूर्ण और बड़े धूमधाम से मनाया गया. हर साल देखा गया कि खार बांद्रा सांता में कि गणपति बाप्पा का जो विसर्जन किया जाता है वो धूमधाम से, और लोग काफ़ी लोग लंबे लोग आते हैं. घाट में कोलीवाड़ा, पाटिलपाड़ा, हरपावली के लोग जो सेवक है सेवक वो बिना मूल्य से गणपति विसर्जन करते हैं. इस बारे में आपका क्या कहना है? तो बहुत ही अच्छी बात है. मैंने जो देखी है कि खार सांता क्रूज बैठा कोली बांधा हुआ है, जो खारगढ़ी काफ़ी तादाद में इसमें सहकार्य करते हैं. तो गणपति
गणपति विसर्जन में काफ़ी अच्छी भूमिका निभाते हैं और इसके लिए हम सब उसके धन्यवाद करते हैं और मैं उनका काफ़ी सराहना करता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ। थैंक यू सो मच. पोलीस आणि सेवा संघटना महाराष्ट्र संपर्क करून संघीय राज्यशक्ती महाराष्ट्रभर माझ्या पोलीस बांधवासाठी टायमाला सहकार्य असेल अनेक मार्गामध्ये सहकार्य केले